गुंगीकारक औषधांचा अवैध साठा उघडकीस 1,26,000चा मुद्देमाल जप्त. गुंगीकारक औषधांची विनापरवाना खरेदी विक्री करणाऱ्या एका आरोपी विरोधात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत धडक कारवाई केली. या कारवाईत 1,26,620 रुपयांचा प्रतिबंधित औषध साठा जप्त करण्यात आलाय. पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर अंतर्गत 28 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे जुने घरकुल जुनी वस्ती या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी नायट्रोसन 10 मिलीग्रॅम या गुंगीकारक औषधाच्या 1,000 गोळ्या तसेच मुदतबाह्य औषधी साठा आढळून आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी तपासणी करून साठा अवैध असल्याचं निष्पन्न केलंय. या प्रकरणी जुनेद खान मेहबूब खान वय 29 वर्ष राहणार रोशनपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच NDPS अधिनियम व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींकडे वैध परवाना नसताना औषधांची विक्री झाल्याचं तपासात स्पष्ट झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करीत आहे. अवैध औषध व्यापाराविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.